नमस्कार. आपल्या सगळ्यांबरोबरच असं होतं नाही का, की एखादं महत्वाचं काम करायचंय, पण आपलं मन मात्र कुठल्या कुठे भटकत राहतं. एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उड्या मारणारं हे चंचल मन ही काही आजची समस्या नाहीये. हजारो वर्षांपूर्वीच्या एका बौद्ध बोधक कथेत यावर एक खूप सुंदर उपाय सांगितलाय. चला, तो उपाय नेमका काय आहे ते आज जाणून घेऊया. आज आपण एका खास प्रवासावर निघणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्याच मनाच्या या चंचल स्वभावाची ओळख करून घेऊ. मग आपण भेटणार आहोत थेर मेभिया नावाच्या एका भिक्षूला, जो आपल्यासारख्याच समस्येशी झगडत होता. त्याच्या संघर्षातून आपल्याला बुद्धांचे काही मौल्यवान श्लोक समजतील आणि त्यातील बाण आणि माशाचं शक्तिशाली रूपकही उलगडेल. आणि हो, या प्रवासाच्या शेवटी मनाला स्थिर करण्याचा एक मार्गही आपल्याला सापडेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून, उत्तेजित आणि अस्थिर मन. अनेकदा आपल्याला वाटतं की आपलंच मन असं का भटकतं. पण खरं सांगू, ही चंचलता म्हणजे आपली काही चूक किंवा कमीपणा नाही, तर ते मानवी स्वभावाचं एक सार्वत्रिक आव्हान आहे. असं अनेकदा वाटतं नाही का, की आपलं मन आपल्या ताब्यातच नाहीये. आपण डोळे मिटून शांत बसायचा प्रयत्न करतो, पण विचारांची गर्दी काही केला कमी होत नाही. जर असं वाटत असेल तर आपण एकटे नाही आहोत. आणि गंमत म्हणजे ही काही आजची गोष्ट नाही. हजारो वर्षांपूर्वीच्या धम्मपद या बौद्ध ग्रंथात सुद्धा अगदी हेच म्हटलंय. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की मनाच्या या चंचल स्वभावाशी आपला संघर्ष फार पूर्वीपासूनचा आहे. आज आपल्याला जे आव्हान वाटतंय तेच आव्हान तेव्हाही होतं. चला, हेच आव्हान आपण एका गोष्टीच्या रूपात पाहूया. ही गोष्ट आहे थेर मघिया नावाच्या एका भिक्षूची, ज्याचा संघर्ष आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे. तर ही गोष्ट आहे थेर मेघिया नावाच्या एका तरुण भिक्षूची. ते स्वतः बुद्धांचे सेवक होते आणि त्यांच्यासोबत एका शांत, रम्य अशा चुलिका पर्वतावर राहत होते. इथूनच आपल्या कथेची सुरुवात होते. एके दिवशी भिक्षा मागून परत येत असताना मेघियांना आंब्याची एक अतिशय सुंदर आणि शांत बाग दिसली. त्यांना वाटलं, अरे वा, ध्यानासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. म्हणजे बघा, बाहेरचं वातावरण चांगलं असेल तर आतलं मन आपोआप शांत होईल, असा त्यांचा एक साधा विचार होता. आणि म्हणून ते बुद्धांकडे तिथे जाण्यासाठी हट्ट धरून बसले. पण झालं उलटंच. मेघिया त्या शांत बागेत पोचले खरे, पण तिथे एक अनपेक्षित गोष्ट घडली. बाहेरील शांततेचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्यांचं मन कामुक, द्वेषपूर्ण आणि क्रूर विचारांनी भरून गेलं. ध्यानात त्यांना अजिबात प्रगती करता आली नाही. इथेच कथेतील खरा संघर्ष सुरू होत. दिवसभर प्रयत्न करूनही जेव्हा काहीच साध्य झालं नाही, तेव्हा पूर्णपणे निराश होऊन मेघिया बुद्धांकडे परत आले. त्यांनी कबूल केलं की बाहेरची जागा कितीही चांगली असली तरी ते आपल्या मनातील विचारांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. आणि इथेच या गोष्टीला एक खूप महत्त्वाचं वळण लागतं. आणि मग मेघियांच्या या अनुभवावर बुद्धांनी जे सांगितलं तेच या कथेचं आणि आपल्या आजच्या चर्चेचं सार आहे. बुद्धांनी त्यांना आधी समजावून सांगितलं की अरे, मन हे असंच असतं, चंचल, त्यात निराश होण्यासारखं काहीच नाही. आणि मग त्यांनी 2 खूप महत्त्वाचे श्लोक सांगितले जे थेट मेघियांच्या अनुभवावर आधारित होते. फंदन्न चपलम चित्तम दुरखम दुन्निवारयम उजुं करोति मेधावी उसुक्कारोवतेजनम. या श्लोकाचा अर्थ आहे, मन हे चंचल आणि अस्थिर आहे. त्याला काबूत ठेवणं खूप कठीण आहे, पण ज्ञानी व्यक्ती आपल्या मनाला असं सरळ करते जसा एखादा बाण बनवणारा कारागीर बाणाला सरळ करतो. विचार करा, किती सुंदर उपमा आहे ही. वाकड्या बाणाला जसं कौशल्याने सरळ केलं जातं, तसं चंचल मनाला संयम आणि अभ्यासाने एकाग्र केलं जातं. वारिजो थलेखिततो ओकमोकत उद्धतो परिफंदतदम चित्तम मारधेयम पाहतवे. आणि याचा अर्थ असा, जसा पाण्याबाहेर काढून कोरड्या जमिनीवर फेकलेला मासा तडफडतो, तसंच कामुक आणि भौतिक जगातून बाहेर काढल्यावर आपलं मनही तडफडतं. हे रूपक मनाची अस्वस्थता इतक्या प्रभावीपणे दाखवतं. माशासाठी पाणी जसं त्याचं घर आहे, तसंच आपल्या मनासाठी भौतिक सुखांचं जग. तिथून दूर गेल्यावर त्याची तडफड होणं स्वाभाविकच आहे. एक तडफडणारा मासा आणि एक सरळ केला जाणारा बाण, ही 2 चित्र. ही फक्त चित्र नाहीत, तर यातच समस्या आणि त्यावरचा उपाय दोन्ही दडलंय. चला, याचा अर्थ आणखी खोलात जाऊन समजून घेऊया. या दोन्ही रूपकांमधला फरक
खूप महत्वाचं आहे. जमिनीवर तडफडणारा मासा म्हणजे काय, तर ते आहे आपलं नैसर्गिक प्रशिक्षित न केलेलं मन. आणि सरळ केला जाणारा बाण आपल्याला हे सांगतो की योग्य कौशल्याने आणि शिस्तीने ह्याच मनाला स्थिर आणि एकाग्र बनवता येतं. एकीकडे समस्या आहे तर दुसरीकडे त्यावरचा उपाय आहे. श्लोकात एक शब्द येतो, दुरख्खं. याचा सोपा अर्थ म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना मनाला तिथेच स्थिर ठेवणं खूप अवघड आहे. बघा ना, आपण ठरवतो की श्वासावर लक्ष ठेवायचं, पण 2 क्षणात मन तिसरीकडेच निघून जातं. हीच ती दुरख्खम अवस्था. दुसरा शब्द आहे दुःनिवारयम. याचा अर्थ मनाला त्याच्या सवयीच्या, ओळखीच्या सुखांकडे आणि विचारांकडे वाहून जाण्यापासून रोखणं अत्यंत कठीण आहे. मन सतत त्या परिचित जगात परत जायचा प्रयत्न करतं. आणि शेवटी येतो उपाय सांगणारा शब्द, उजुंग करोती, म्हणजे सरळ करणे. जसं बाण बनवणारा कारागीर बाणाला सरळ करतो, अगदी तसंच ज्ञानी व्यक्ती समथ म्हणजे शांती आणि विपश्यना म्हणजे अंतर्दृष्टी यांसारख्या ध्यानपद्धतींनी आपल्या मनाला हळुवारपणे प्रशिक्षित करते. ही जबरदस्ती नाही, तर कौशल्याने मनाला वळण लावण्यासारखं आहे. चला, आता आपण ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. ह्या सगळ्या प्राचीन शहाणपणाचा आपल्या आयुष्यात नेमका कसा उपयोग करायचा आणि हो, त्या थेर मेघ्यांचं पुढे काय झालं तेही पाहूला. तर मग ह्यातून शिकवण काय? आपण 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. 1. स्वीकारा. हो, आपलं मन चंचल आहे, त्या माशासारखं, हे आधी मान्य करा. 2. जबरदस्ती नको. त्याच्याशी भांडू नका, त्याला दाबू नका, त्याने काहीच होणार नाही. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, त्याला ट्रेन करा. त्या बाण बनवणाऱ्या कारागिराप्रमाणे कौशल्यानं, संयमानं आणि सातत्यानं मनाला योग्य दिशा द्या. आणि या कथेचा शेवट, तो तर खूपच प्रेरणादायी आहे. बुद्धांचं हे मार्गदर्शन मिळाल्यानंतर तेच थेर मेघिया, ज्यांना ध्यानात अजिबात प्रगती करता येत नव्हती, त्यांना ज्ञानाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठता आला. यावरून हेच सिद्ध होतं की योग्य मार्गदर्शनाने कितीही अस्थिर मन असलं तरी त्याला स्थिर करता येतं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्या आजच्या या धावपळीच्या डिजिटल जगात अशी कोणती कोरडी जमीन आहे जिथे आपलं मन त्या माशाप्रमाणे सतत तडफडत असतं आणि त्या बाण बनवणाऱ्या कारागिराप्रमाणे आपण त्याला हळुवारपणे शांततेच्या पाण्यात परत आणण्यासाठी असं कोणतं कौशल्य वापरू शकतो, यावर जरा विचार करून बघा.